स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये। आपण पाहणार आहे आज बिर्याणीलाही मागे टाकणारी अशी म्हणजे वाटाणा भाताची रेसिपी पाहणार आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आपला वाटाणा भात अगदी असा मोकळा झालेला आहे। बघू शकता की बिर्याणी सारखाच झाला आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीकडे वळू आता। त्याआधी सर्वप्रथम ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता भात करायला सुरुवात करूया। सर्वप्रथम कुकर ठेवायचा आहे गॅसवरती। त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता जिरे घालायचे आहे। जिरे तडतडाईपर्यंत आपण हिरवी मिरची कट करायची आहे। 2 ते 3 इतके हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आपल्याला भाताला। आलं लसूण पेस्ट तयार करायची आहे। एक कापलेला कांदा मोठ्या आकाराचा, एक टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, मसाले असं साहित्य लागणार आहे आपल्याला। आता मिरचीनंतर आपण तेजपत्ते घालून घ्यायचे। आलं लसूण खोबरं, परतून घ्यायचं आहे। कापलेला कांदा घालायचा। आता कांदा परतून घ्यायचा। हे सर्व मसाले परतवत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आता इथे आपण 2 वाटे इतके तांदूळ घेतले आहे। तांदूळ स्वच्छ असे धुवून ठेवायचे। तोपर्यंत कांदा परतेल। आता तांदूळ साईडला ठेवून देऊ। आता मसाले परतून घेऊ आपण। कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आता एक टोमॅटो, आता मसाले घालू। मसाल्यामध्ये 1 चमचा इतका कोल्हापुरी मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि हा आहे बिर्याणी मसाला। 2 चमचे इतका बिर्याणी मसाला वापरायचा आहे आपल्याला। 2 वाटी तांदूळासाठी एवढे मसाले अगदी योग्य प्रमाण आहे। मसाले आता परतून घ्यायचे आहे आपल्याला। 1 वाटी इतके वाटाणे आहे, ओले वाटाणे। वाटाणे घालून घेऊ आता। वाटाणे घातल्यानंतर परतून घ्यायचं। आणि आता धुतलेले तांदूळ कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं। तांदूळ अशा पद्धतीने मसाल्यामध्ये तेलात परतून घेतले की आपला भात अगदी मोकळा मोकळा होतो बिर्याणी सारखा। आता मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा इतकं मीठ आहे। मीठ टाकल्यानंतर परतून घ्यायचं थोडंसं। आता पाणी घालून घेऊ। 2 वाट्या तांदूळ आहे इथे, आपण 4 वाट्या इतकं पाणी घालणार आहे त्याला। बघू शकता तुम्ही। आणि 4 आता कुकरला झाकण लावून 4 अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला।
थोडीशी कोथिंबीर घालणार आहे, बाकी नंतर पण घालणार आहे भात झाल्यानंतर. आपल्या शिट्ट्या झाल्या आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता कुकर खोलून बघू. कुकर थंड झाला आहे पूर्ण. आपला भात तयार झाला आहे. अगदी मोकळा असा सुटसुटीत भात झाला आहे आपला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, आणि कमेंट करायला विसरू नका. आहे का नाही मग बिर्याणीसारखा वाटाणा भात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत भात करून पहा एकदा घरामध्ये.